मैडम जी। बोलो। मैडम जी एक बात करनी थी आपसे। पैसे चाहिए? मैडम पैसे नहीं। तो देखो तिवारी, अभी काम खत्म होने पर पूरे पैसे मिलेंगे। नहीं मैडम, पैसे की बात नहीं है। तो फिर मैडम हमको डर लग रहा है। क्या हुआ? वो जब आप पुलिस स्टेशन में गई थी ना, हम्म। तब बाहर एक हवलदार हमसे पूछताछ कर रहा था, हमसे बात करने की कोशिश कर रहा था। क्या बात कर रहा था? मैडम वो बोल रहा था कि तुम सरकारी गवाह बन जाओ और सब कुछ सच सच बता दो तो हम तुमको इनाम देंगे। तुमने क्या कहा? वो बार बार बोल रहा था, पूछ रहा था धनंजय साहब के बारे में, आपके बारे में, लेकिन हमने उनको कुछ नहीं बताया। अच्छा किया। लेकिन मैडम वो तो हाथ धो के पीछे पड़ गया मेरे। उसने नंबर भी मांगा मेरा। और तुमने दे दिया? मैडम पुलिस कांस्टेबल था, कैसे न देता। ठीक है, उसका फोन आए तो कट कर देना, बात मत करना। लेकिन मैडम हमको बहुत डर लग रहा है, ये पुलिस हमारा पीछे नहीं छोड़ेगी। तो फिर क्या करोगे? वही पूछ रहा हूँ मैडम, आजकल तो मेरे सपने में भी पुलिस आती है, मुझे फांसी का फंदा नजर आता है। तिवारी तुम्हें कुछ नहीं होगा, मैं हूं ना, कुछ नहीं होने दूंगी मैं तुम्हें। मैडम जी मैं सोच रहा था कि गांव लौट जाऊं। पागलों जैसी बात मत करो तिवारी, इससे पुलिस को और शक हो जाएगा। तिवारी मैं पुलिस स्टेशन के चक्कर क्यों काट रही हूँ? ये जो नए साहब आए हैं वो हमारी साइड से हमारी केस जल्दी क्लोज कर देंगे, पर तुम अपना मुंह बंद रखना। देखो ये जो पुलिस तुम पर प्रेशर डाल रही है ना, वो उनका काम है, उनका काम उन्हें करने दो, तुम अपना काम करो, मुंह बंद रखना तिवारी। हम सब लोगों की जान अब तुम्हारे हाथ में है। जी मैडम। बाद में आके पैसे लेके जाना। नहीं मैडम। लेके जाओ, महंगाई का जमाना है, पैसे लगेंगे तुम्हें। संगीता मला कॉफी। वाह वाह, छान। इथे घराची मालकीण वणवण भटकतेय आणि तुम्ही छान चहा पाणी करा। मॅडम नाश्ता तयार होता, तुम्हीच काही न खाता गेलात। हो, नाश्ता तयार होता? प्लेट आणून दिलीस तू माझ्या हातात का? तर मीच तुझ्या मागे मागे फिरायचं मला खायला दे म्हणून? ज्यूस मागितला तेव्हाही तू जागेवर नव्हतीस, आता तोंड वर करून म्हणतेस नाश्ता तयार होता म्हणून। सॉरी मॅडम। शरद, बरं चाललंय तुझं? हा, चहा नाश्ता छान चाललंय ना? अगं गोडबीड केलंस की नाही त्याच्यासाठी काही? इथे काय चाललंय, तुम्ही कसे वागताय, कशाची काहीच पडली नाही ना तुम्हाला? दिवस रात्र तुमची मालकीण विचार करत असते, कोण माणसं आहेत तिच्या आजूबाजूला, काय चाललंय, कशी जगतीये ती, काहीच नाही। तुम्ही छान आरामात बसा इथे, छान चाललंय तुमच्या दोघांचे। मॅडम मला वाटलं तुम्ही लवकर बाहेर गेलात तर नाश्ता करूनच याल घरी। पोलीस स्टेशनला गेले होते मी संगीता, माझा नवरा मेलाय, त्याच्या खुनाचा तपास लागला की नाही हे विचारायला गेले होते। इथे घशाखाली अन्नाचा घास उतरत नाहीये माझ्या, आणि तुम्ही पंक्ती मांडा इथे। मॅडम सकाळची सगळी कामं संपली होती, म्हणून मग नाश्ता। हो, काय कामं करतोस रे तू? पूर्वी धनंजय होता तेव्हा त्याच्या हातात गोष्टी नेऊन द्यायचास, आता काय काम आहेत तुला? दिवसभर उन्हाळक्या करतोस आणि नंतर इतर वेळेला धूळ पुसत बसतोस, बाकी करतोस काय तू? मॅडम काम करतो मी। हो, कसलं रे? हवं असतं तेव्हा जागेवर नसतोस, नको असतो तेव्हा लुडबुड करत असतोस। कंटाळली आहे मी तुम्हा दोघांनाही आता। इथे डोकं फिरायची वेळ आली आहे आणि तुम्ही मस्त एसी लावून बसा या घरात। ते काम करा, तुम्ही चहा पाणी सगळं करा, तुमचं झालं ना की मग मला सांगा, मग मी उरलं सुरलं खाते। सॉरी मॅडम। यापुढे तुमच्या दोघांपैकी कुणालाही खायचं असेल तर तुमच्या रूम मध्ये किंवा किचन मध्ये बसून खायचं। या डायनिंग टेबलवर किंवा सोफ्यावर मला जर का तुम्ही खाताना दिसलात तर लक्षात ठेवा। सॉरी। उचल आता ते संगीता, तुम्हाला नकोय मला। शरद तू आतमध्ये ये जरा। पटपट खा आणि मग जा।
खा काय खा. वासना उडाली अन्नावरची. साध्या पोह्यावर एवढी बडबड करतं का कोणी? भाऊजी तुम्ही केव्हा आलात? वहिनी आईचं अंग तापलं. अजून ताप उतरला नाही? अजून म्हणजे? अहो मी मगाशी गोळी देऊन गेले होते त्यांना. बापरे, म्हणजे कधीपासून ताप आहे आईला? सकाळी तुम्ही निघून गेलात तेव्हापासूनच. बरं मी ह्या मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते जरा डोक्यावर त्यांच्या. बरं आई जेवली का? अहो नाही, मी सांगितलं त्यांना पण ते ऐकतच नाहीत. आई असं का करते? मला काहीच बोलली नाही. अहो त्यांना डोकं दुखत होतं असं म्हणत होत्या त्या मला, पण आता तापही आलाय त्यांना. हो पण मग मला कळवायचं ना. अहो मी म्हंटल त्यांना तुम्हाला फोन करते म्हणून, पण त्याच नको म्हणाल्या. आई असंच करते, कुणाचं ऐकायचंच नाही तिला. आजकाल हा असं सारखं डोकं दुखत असतं आणि ताप आलाय आता. अहो हे सारखं असं चाललेलं असतं. मग कधीतरी औषध घेतात, निश्चित पडून राहतात, मग कधीतरी बरं वाटतं त्यांना. पण ह्याबद्दल आई मला काहीच बोलली नाही. अहो त्यांना तुमची काळजी वाटते. त्या म्हणतात की तुमच्या डोक्याला आधीच एवढा ताप आहे, त्यात आणि त्यांच्या आजारपणाचं रडगाणं कुठे गात बसणार? काय हे? हो पण ह्याच्यापेक्षा तिची तब्येत जास्त महत्वाची आहे ना. अहो त्यांना वाटतं तुम्हाला त्रास होईल तर त्रास कसला? आणि आराम न करता अशी घरातली कामं करत बसतात. मी आईला सांगितलंय आपण घर कामासाठी स्वयंपाकासाठी एक बाई ठेवूया, पण ती काय ऐकायला तयारच नाही. अहो स्वयंपाकाला बाई कशाला? मी करत जाईन की. माझ्या घरातला स्वयंपाक करते तेव्हा करेन. 2 माणसांचा स्वयंपाक तो असा कितीसा असणार, त्याला कितीसा वेळ लागतो. मी खूप वेळा सांगितलं काकूना, पण ते ऐकत नाहीत. आता तुम्हीच काहीतरी सांगा. मी बोलीन तिच्याशी, पण त्याआधी डॉक्टरांना बोलवतो. ठीक आहे, बोलवा तुम्ही. तो मी या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते. हॅलो, डॉक्टर आहेत का? मी अजय ठाकूर बोलतोय. डॉक्टर नमस्कार, अजय ठाकूर बोलतोय. डॉक्टर आईची तब्येत जरा बिघडली आहे, तिला ताप आलाय. हो ती झोपूनच आहे. तुम्ही येऊ शकता का घरी? थँक्यू डॉक्टर, थँक्यू. येत आहेत का डॉक्टर? हो. ठीक आहे. सॉरी मी तुला खाण्यावरनं उठवलं. त्या संगीतासाठी मला हे सगळं करावं लागतं. जाऊ दे ग, अजून हाडहुड कर. थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. तिवारी खूप घाबरलाय शरद. घाबरटच येतो. मग कशाला त्याला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलंयस तू? काय करणार होतो महाराणी? धनंजयच्या जवळचं आणि विश्वासातलं दुसरं कोण होतं? आणि आपल्याला कुठे माहिती होतं त्यावेळेला हा असा घाबरट असेल म्हणून? पण त्याची आता झोप उडाली आहे. पैसे फेक त्याच्या तोंडावर, शांत झोप लागेल त्याला. तुला ना कळतच नाहीये शरद. प्रेशर खाली येऊन ना तो काहीतरी बोलून बसे. आज पोलीस स्टेशनमध्ये त्या अजय ठाकूरच्या टीम पैकी एका माणसाने त्याची चौकशी केली. तिवारीची चौकशी का? प्रेशराईज करायला. मी आतमध्ये होते ना तेव्हा बाहेर याची विचारपूस झाली. काय विचारलं त्याला?
माझ्याबद्दल काहीतरी विचारलं, धनंजयबद्दल काहीतरी विचारलं. म्हणाले आम्ही तुला माफीचा साक्षीदार करू, बक्षीस देऊ. बक्षिसाची रक्कम कमी असते, त्यापेक्षा जास्त पैसे देऊ त्याला सांग. बक्षिसासाठी नाही रे, पोलीस पकडतील या भीतीने तोंड उघडेल तो. कळतंय मला. त्याने काही उत्तर दिलं नाही ना? नाही, पण अजय ठाकूर इज प्लेइंग अ माइंड गेम. आपल्या सगळ्या माणसांना कॉर्नर करतो हा तो शरद. मला ना सकाळी सकाळी त्या तिवारीचा भेदरलेला चेहरा बघून ना संतापच येतो. एवढा भेदरट होता तर करायचं नाही ना, मला सांगून टाकायचं नाही जमत म्हणून. आधी पैसे बघून तोंडाला पाणी सुटलं, आता तोंडचं पाणी पण आलंय. मूर्ख नुसतं. राणी, तू आधी तुझा राग कंट्रोल कर. नाही तर तो तिवारी घाबरून नाही तर तुझ्यावर चिडून पोलिसांना सगळं सांगेल. मला फक्त इतकं वाटतं ना शरद, मी जी मेहनत घेते ना ती याच्या मूर्खपणामुळे वाया जाऊ नये. तसं काही होणार नाही. आणि समजा तिवारीने काही सांगितलंच तरी आपण घाबरायचं नाही. काय बोलतोयस तू? अगं त्यासाठीच तर आपण वरच्या पोस्टवरच्या माणसांना घोळात घेतोय ना. तू त्या अजयच्या सिनियरला भेटलीस ना, काय झालं? काम होईल आपलं. चांगली बातमी. सिनियर इन्स्पेक्टर दिलीप मोहिते नाव आहे त्याचं. माणूस हुशार आहे, पण घसरेल असं वाटतंय. बघू, आधी पैसे देऊन बघूया. त्या वाघमाऱ्याच्या मागे लागून कंपनी विकली पाहिजे, नाही तर सगळ्यांना पैसे देऊन आपण कंगाल व्हायचो. हा, त्या वाघमाऱ्याला हलवायलाच हवं. तिवारीकडे पण लक्ष ठेवायला हवं. त्याची नको काळजी करू तू. नाही शरद, तुला नाही कळतंय. घाबरून तो तोंड उघडेल असं अजूनही वाटतंय मला. आणि त्यांनी जर का तोंड उघडलं ना तर सगळंच संपेल. तिवारी फारच घाबरलाय असं वाटलं ना तर उडवून टाक त्याला. वेडी आहेस का तू? दुसरं ऑप्शन नाहीये शरद आपल्याकडे. आपण असं नाही करू शकत. तू त्याची नको काळजी करू. तू असं काही करणार नाही. नको टेन्शन घे. त्या मोहितेंना भेटल्यावर खरं रिलॅक्स झाली आहे मी. हे एक काम त्या वाघमारेंनी बरं केलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजय ठाकूरची जाम कोंडली झाली त्यामुळे. हॅलो संगीता, मीरा मॅडम. बोलता येत आहे ना तुला? हो बोला. संगीता, माझं ऐक. तू ते घर सोड, ताबडतोब सोड. घर सोडू? संगीता, मला तुझी काळजी वाटते. का? काय झालंय मॅडम? नाही, झालं काही नाहीये, पण तू ते घर सोड. काय झालंय काय? मी सगळं सांगते तुला, पण तू ऐक माझं. मॅडम मला खूप भीती वाटतेय. घाबरू नकोस, फक्त तू माझं ऐक. संगीता, सावध राहायला हवं तुला. मॅडम मला काही होणार नाही ना? हे बघ संगीता, विकी, पटवर्धन आणि धनंजय या तिघांचे खून राणीने केले. काय? आपल्याकडे काही पुरावा नाहीये, पण मला खात्री आहे आज ना उद्या पोलीस पोहोचतील राणीपर्यंत, पण तोपर्यंत तुला सावध राहायला हवं. बापरे. पण मी का? म्हणजे राणीला जर तुझ्यापासून धोका आहे असं वाटलं तर ती तुलाही. पण मी आता करू तरी काय? मी म्हणून तुला म्हणते की तू ते घर सोड. मी जाऊ कुठे? संगीता, ते बघू आपण. तू आमच्याकडे ये. हो पण संगीताताई, मी ठेवते फोन. मोहितेंना डिनरला बोलवलंय मी. खुश झाले. ते वाटच बघत असतील तू कधी बोलवतेस ते. हा बोल ग. मॅडम जाधव साहेब आलेत. बसव त्यांना. आलेच मी. बर बसा. येत आहेत मॅडम. नाही असू देत.
जाधव आलेत. बघ काय म्हणतात ते. गुड मॉर्निंग मॅडम. माझी सकाळ केव्हाच झाली जाधव. तुमची आत्ता उजडली वाटतं. नाही तसं नाही मॅडम. काय आलं, बसा ना. नाही कम्फर्टेबल मॅडम. शरद, त्यांना जरा पाणी दे, घसा ओला करू दे जरा. बसा बसा. ठीक आहे सर. बोला. मॅडम एक बॅड न्यूज आहे हो. आता काय बॅड न्यूज? म्हणजे मला सुद्धा आताच कळलं म्हणून मी लगेच धावत आलो तुम्हाला सांगायला. का? मला बॅड न्यूज दिल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. नाही तसं नाही. म्हणजे काय, उद्या तुम्हाला बाहेरून कुठून तरी कळायचं, मग तुम्ही माझ्यावर रागवाल म्हणून मी लगेच आलो. काय झालं आता, बोलाल? मॅडम गडबड झाली हो. काय झालंय? पटवर्धन साहेबांच्या शेअरची. काय झालं पटवर्धनच्या शेअर्स? म्हणजे मॅडम आज ना आपल्या ऑफिसच्या पत्त्यावर एक रजिस्टर आलंय. पटवर्धन साहेबांच्या एका लांबच्या बहिणीने पाठवले ते. कोणी? माहित नाही, कुणीतरी आहे त्यांची बहीण लांबची. म्हणजे ती म्हणते, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांनी पटवर्धन साहेबांच्या प्रॉपर्टीवरती वारस म्हणून क्लेम केलाय. पटवर्धनांची दूरची बहीण? हो, म्हणजे त्या रजिस्टरवर तरी तसंच होतं लिहिलेलं. मग इतके दिवस काय झोपा काढत होता का जाधव? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे असं काहीतरी व्हायच्या आधी तुकडा पाडा म्हणून सांगितलं होतं ना. सांगितलं. मग त्यांची दूरची बहीण येण्याची वाट बघत होता का इतके दिवस? नाही मॅडम, म्हणजे असं काय अचानक होईल असं? धनंजयही अचानकच गेला, पटवर्धन सुद्धा अचानकच गेले, विकीचा ऍक्सिडेंट पण अचानकच झाला, आणि ही जी कोण बाई आलीये ती पण अचानकच आलीये. याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे का जाधव तुम्हाला? माझी नोकरी. तुमची नोकरी गेली खड्ड्यात जाधव. माझे एवढे कष्ट वाया जातील, त्याचं काय करू मी? नाही मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी आता ते मार्ग काढेन ना. काय मार्ग काढणार? काय मार्ग काढणार तुम्ही? आणि तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या तर त्या व्यवस्थित करता येत नाही. तुम्ही मार्ग काढणार जाधव? कोण आहे ती बाई? माहित नाही, म्हणजे ते त्या रजिस्टरवर तसंच. जाधव, एक पत्र आलेलं असतं, त्याच्यावरती त्यांचं नाव गाव काहीतरी असतं की नाही? ती बाई कोण आहे, कुठून आली आहे? मी ऑफिसला जाऊन चेक करतो आणि लगेच. तुम्हाला मॅडम जरा तुम्ही शांत व्हा. मॅडम मला वाटलं तुम्हाला सर्वात आधी येऊन सांगावं म्हणून मी. कार झाले जाधव. पटवर्धनांच्या या वारसाला मला या शेअर मधला अर्धा शेअर द्यावा लागेल. किती? अर्धा शेअर म्हणजे 350 कोटी. आणि 350 कोटी मध्ये किती शून्य येतात हे तरी माहितीये का तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला सांगत होते की काय त्या लीगल डॉक्युमेंट्स वरती पटापट माझ्या सह्या घ्या. नाही तसं नाही करतायत मॅडम, पोलीस केस आहे ना ही. मला अक्कल नका शिकू जाधव. जरा डोकं वापरलं ना की पळवाटा काढता येतात. मी नाही का इतके दिवस ते केलं? पण मॅडम इतक्या दिवसांनी कोणीतरी पटवर्धन साहेबांचा वारस पुढील असं वाटलं नव्हतं मला, आणि यायचंच होतं तर याच्या आधी यायचं ना. एवढी प्रॉपर्टी आहे म्हटल्यावरती लोक नसलेली नाती जोडायला जातील, 7 पिढ्यांपूर्वीची नाती उकरून काढतील. म्हणजे मॅडम मला काय वाटतं की पटवर्धन साहेबांचा खून झाला ना, त्यामुळे त्या बाई घाबरून पुढे आल्या नसतील इतके दिवस. ती बाई इतके दिवस कुठे होती याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण मी इतके दिवस जमवत आणलेल्या गोष्टी असं कोणीतरी घेऊन जाईल हे मला चालणार नाही जाधव. माझ्या वाटेत जर का कोणी आलं ना तर त्याचे परिणाम फार भयंकर होतील. जा, ती बाई कुठे आहे ते शोधून काढा. येस मॅम. आणखी एक, यातली कुठलीही गोष्ट अजय ठाकूर पर्यंत जाता कामा नये.
डोक्यात शिरतंय तुमच्या? अजय ठाकूरला यातलं काहीही कळलं ना तर माझ्याशी गाठ आहे हं?